नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 फेब्रुवारी, सर्वांना मनापासून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून सोडण्यात येणारं पाणी कोणत्या योजनेतून बंद केलंय आणि कोणत्या योजनेतून कमी वाढवलंय याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 489.875 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1588.35 दशलक्ष घनमीटर अर्थात 56.09 TMC. तर उपयुक्त पाणी साठा नाहीच राहिलेला, तर मायनसमधून जवळपास 214.46 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे. म्हणजे 7.57 TMCवर आपलं उजनी धरण आलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर -14.14 एवढ्यापर्यंत उजनी धरण आलेलं आहे. आणि कालवा रात्रीपासून कालवा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत आपण बोगद्याचं पाणी वाढवा म्हणून आपण सतत मागणी करत होतो. त्यामध्ये थोडी का होईना एक 50 क्युसेकनं मागणी वाढवलेली आहे. तर 200 क्युसेकवरनं 250 क्युसेक पाणी केलेलं आहे. कदाचित त्या भागातील बंधारे भरण्यासाठी, बंधाऱ्यात पाणी साठवण्यासाठी ही आपली जी मागणी होती, सीना नदीकाठच्या लोकांची मागणी होती, त्यामध्ये त्यांची मागणी मान्य केली असं मला वाटतं. तर त्यामुळं आपलं त्या भागातील बंधारे भरतील आणि उन्हाळा त्यांना सुसह्य जाईल. किमान 2-3 महिने तरी किमान सुसह्य जाईल अशी आशा आहे. कालव्याचं पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे. इथून पुढं कालव्यातून पाणी सोडणं शक्य नाही, सोडता येणार नाही. सर्व शेतीच्या योजना, शेतीसाठी पाणी सोडणं आता बंद होईल. कदाचित नदीतून आता माघवारीसाठी पाणी सोडण्याचं नियोजन आहे. तर आता इथून पुढं फक्त पाणी सुटेल ते फक्त भीमा नदीतूनच सुटेल. त्याचा फायदा शेतकऱ्याला काही प्रमाणात होईल, नाहीच नाही. पण सोलापूरच्या पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं आहे त्याचा शेतकऱ्याला फायदा होतोच, नाहीच नाही. परंतु आता फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेला असल्यामुळे आणि वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आशा पूर्णपणे मावळलेली आहे. कारण आपल्या जिल्ह्यातील जे आमदार आहेत, फक्त उजनीव डाल्ला मारणारे जे आमदार आहेत, त्या वरच्या धरणातून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा करतील असं मला वाटत नाही. आणि त्यांची तेवढी ताकद नाही, हिंमत नाही. वरिष्ठ नेत्याबाबत आपण आपली मागणी लावून धरावी अशी परिस्थिती होईल असं वाटत नाही. फक्त आपल्या जिल्ह्यातील माजी पालकमंत्री विजयदादा मोहिते पाटील यांनीच फक्त एकदा पाणी आणलं होतं. त्यानंतर आतापर्यंत एकदाही पाणी आपल्या वरच्या धरणातून आपल्या उजनी धरणासाठी पाणी आलेलं नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.